नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. शिवाजी राजांनी प्रारंभापासूनच हे ओळखले होते की स्वराज्य उभे राहील आणि वाढेल ते कोणत्या तरी जबरदस्त अभिमानामुळेच. मग तो अभिमान आपल्या इतिहासाचा, भाषेचा, भूमीचा किंवा परंपरेचा असो. देवदेवतांची भक्ती आणि परंपरेने चालत आलेल्या पौराणिक कथा यांचाही तो अभिमान असू शकतो. महाराजांच्या मनात या सर्वच गोष्टींचा अभिमान आणि आदर उदंड साठवलेला होता. पण या अभिमानापोटी महाराजांनी कोणत्याही परधर्माचा, रीतिरिवाजांचा वा भाषेचा द्वेष कधीही केला नाही. कधीही कोणाचा अपमान किंवा छळवणूक केली नाही. आपली भाषा ही श्रीमंत आणि सर्व विषयातील ज्ञानाने समृद्ध असावी, हाच विचार महाराजांच्या मनात आणि आचरणात कायम दिसून येतो. संस्कृत भाषेवर तर त्यांच्या मनात नितांत प्रेम आणि भक्ती होती. महाराजांचा शिक्का आणि मोर्तब ही अगदी प्रारंभापासून संस्कृतमध्येच होती. त्यांच्या अधिकृत शिक्क्याचे पहिले पत्र किंवा सर्वात जुने पत्र सापडले आहे ते इसवी सन 1639 म्हणजेच त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा संस्कृत शिक्का वापरला जाऊ लागला. कदाचित त्याही पूर्वी हा शिक्का वापरला जात असेल, पण इसवी सन 1639 पूर्वीचे असे संस्कृत शिक्क्याचे विश्वसनीय पत्र अद्याप उपलब्ध झालेले नाही. म्हणजेच इसवी सन 1639 महाराजांचे पत्र हे पहिलेच पत्र शिक्कामोर्तबीचे असले तरी वयाच्या 9व्या वर्षी महाराजांनी स्वतः युद्ध, अर्थपूर्ण आणि आपला ध्येयवाद व्यक्त करणारे कविताबद्ध संस्कृत भाषेतील शिक्कामोर्तब स्वतः तयार केले असेल असे वाटत नाही. प्रतिपच्चंद्रलेखेव वधिष्णु विश्ववंदिता शाहस्नो शिवश्वेषा मुद्रा भद्राय राजते. आणि पत्रलेखनपूर्तीची मुद्रा होती मर्यादेय विराजते. ही शिक्कामोर्तब अत्यंत उदात्त राजकुलीन आहे. ही मुद्रा बहुधा जिजाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे व मनोभावनेप्रमाणे कोणा जाणकार संस्कृत कवीकडून तयार करवून घेतली असावी. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे विकसित होत जाणारी ही शहाजीपुत्र शिवाजीराजे यांची मुद्रा विश्ववंद्य व कल्याणकारी आहे, हा या शिवराजमुद्रेचा आशय आहे. यात शिवाजी महाराजांचा उदात्त, महत्त्वाकांक्षी आणि विश्वकल्याणकारी ध्येयवाद आणि आयुष्याचा संकल्प व्यक्त होतो. प्रत्यक्ष स्वराज्याच्या राजकारभारास प्रारंभ झाल्यापासून महाराज अधिकाधिक लक्ष आपल्या मराठी भाषेवर व मूळ मातृभाषा असलेल्या संस्कृतवर देताना दिसतात. त्यांच्या राजपत्रातून फारसी भाषेतील शब्द कमी होऊन मराठी भाषा अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्रिया विराजित सकळ गुणालंकरण अशी श्रीमंत होत गेलेली दिसते. पुढे तर बाळाजी आवजी चित्रे उर्फ चिटणीस यांच्याकडून महाराजांनी लेखन प्रशस्ती या नावाचा एक निबंधच लिहवून घेतला. महाराजांचे सापडलेले शिलालेख संस्कृतमध्येच कोरलेले आहेत. रायगडावर जगदीश्वर मंदिरावर असलेला शिलालेख म्हणजे रायगडचे वर्णन करणारे सुंदर संस्कृत भाषेतील एक गोड काव्यच आहे. महाराजांचे पदरी अनेक संस्कृत तज्ज्ञ पंडित होते. परमानंद गोविंद नेवासकर, संकर्षण सकळकळे, धोंडीराज व्यास, रघुनाथ पंडित अमात्य, बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर, केशव पंडित पुरोहित, उमाजी पंडित, गागाभट्ट इत्यादी. याशिवाय पाहुणे भाषा पंडितही अनेक होते. जयराम पिंडे, गोरेलाल तिवारी, कविराज भूषण, निळकंठ, कविकलश इत्यादी. अन प्रत्यक्ष स्वराज्याचे युवराज संभाजीराजे हेही संस्कृतचे उत्तम पंडित होते. युवराज शंभूराजे संस्कृत भाषेत इतर पंडिताबरोबर संवाद चर्चा करीत असत. अशी ही रायगडची राजसभा विद्वत्तजंग होती. स्वराज्यात कोणालाही कोणत्याही भाषेत लेखन, वाचन आणि अभ्यास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना फारसी भाषेचा परिचय असावा आणि संस्कृत भाषाही त्यांना येत असावी. रामायण महाभारतादी ग्रंथांची ओळख किंबहुना चिरपरिचय त्यांना नक्कीच होता. स्वतः शिवाजी महाराजांनी ओवी अभंगासारख्या 4-6 ओळी केलेली एक भक्तियुक्त रचना तंजावरच्या दप्तरखान्यात उपलब्ध आहे. याशिवाय शिवकाळात आणि शिवराज्यात अनेक संस्कृत, मराठी, फारसी, दख्खनची उर्दू आणि हिंदुस्थानी भाषेत लहान मोठ्या काव्यरचना वा ग्रंथरचना करणाऱ्यांची यादी तशी बरीच मोठी आहे. कलेच्या बाबतीत स्वराज्यात काय काय घडले तरी पण शिल्पकला,
चित्रकला, संगीत, कापड विणकाम, दागदागिने, होकायंत्रे, दुर्बिणी, चष्मे, रोगराईवरील औषधे, तोफा, बंदुका, हुके, हातबॉम्ब, तमचे, ठासणीची पिस्तुले, कडाबिनी, अनेक गोळ्या एकाच वेळी उडवण्याचे बंदुकीसारखे हत्यार आणि तलवारी, कट्यारी, पट्टे, भाले, विटे, वाघनखे, बर्ची, तीरकामठे, बिचवे, गुर्ज इत्यादी पोलादी हत्यारे स्वराज्यात तयार होत असत. तेवढीच परदेशातूनही आयात केली जात असत. रोग्यावर औषधोपचार करण्याकरिता पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज डॉक्टरांनाही क्वचित प्रसंगी बोलावीत असत. कापड चोपड, पैठण, येवले या ठिकाणी भारी किमतीचे तयार होत असे. पण किनखाब, गझनी, भरजरी, तिवटे हे बहुधा उत्तरेकडून आणि बुऱ्हाणपूर, औरंगाबाद, दिल्ली अशा बाजारपेठांतूनच येत असे. मराठ्यांना तलवारीची आवड मोठीच होती. युरोपीय देशातील आणि मस्कत, तेहरान, काबूल इत्यादी ठिकाणी तयार होणाऱ्या तलवारी फार मोठ्या प्रमाणात आजही जुन्या मराठी घराण्यात अडगळीत पडलेल्या सापडतात. महाराष्ट्रात कोणत्याही जाती-समाजात शूरपुरुष होऊन गेलेले दिसतात. तसेच शाहीर कवी झालेलेही सापडतात. ईश्वराची सेवा आपल्याला इच्छेप्रमाणे आणि धर्ममताप्रमाणे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य येथे होते.